हाय मित्रांनो, आम्ही चाललो डीमार्टला. तर आज पुण्यात म्हणून तर डीमार्टला चाललो होतो असं फिरायला. मला चला गाव वाटलं का जरा सामान गावाकडले वेगळीच मजा राहते आणि पुण्याची कसं शहरच्या लोकांना वाटतं गावाकडे लोकांना वाटतं की शहरात खरंच छान वाटतं. वातावरण पण छान आहे आणि फिरायला तर डिमांडला पूल पण आहे मस्त. इथं बघा हे रमेश वांदळ पूल आहे असं डायरीमध्ये. बघा ना किती असते. आपल्या गावाकडे कसं 7-8 वाजले की सगळं शहरामध्ये वातावरण असतं, पण बाहेर जात नाही काही नाही. इकडं बघा किती वाजले, म्हणजे आता 9 वाजले तरी पण सगळी गर्दी खूप असते. तर बघा हे असं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे असं. तर मम्मी लहानपणापासून येतात मम्मी पण आहे अशी लहानपणापासूनची पण काहीतरी असं मंदिर आहे, मूर्ती काय असं. विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. मी लहानपणीपासून या मंदिरात येऊन बसायची, कारण मला लय आवडायचं. इथं छोटी ना महादेवाची पिंड आहे इथं, आणि इथं हे विठ्ठल रुक्माईचं म्हणजे मंदिर आहे. विठ्ठल रुक्माईचं आहे आणि इकडं जे आहे ना स्वामी समर्थाचं आहे. म्हणजे इकडं महादेवाची पिंड आहे छोटी इकडं पण. आणि हे बघा तर हे बघा इथं. तर मी खरंच लहानपणीपासून म्हणजे याची मला आवड होती. आणि इथं आले ना 1-1 तास बसायची मी, म्हणजे बसायला जागा असायची. आता तरी छोटी रोड मोठा झाला आहे म्हणून. तर पहिले भरपूर असायची, मी लय वेळ बसायची. आता मी यायची ना तर मला म्हणजे आल्यावर आठवण येते. मी प्रत्येक वेळेस आले काही ते येऊन जाते. हे बघा आता कृष्ण पण आला आहे आणि कल्याणी पण आहे. आणि आता आम्ही चाललो म्हणजे डिमांडला मॉलमध्ये फिरायला. म्हणलं चला जाऊन तरी यावा म्हणून निघालो होतो. आता तर बघा चाललं होतं का आता रस्त्यात आहे. तर बरंचसं लांब आहे. तर चाललं काय जास्त लांब पण नाही, डिमांड तर जवळच आहे, त्यामुळे काय नाही. वडापाव आहे कारण मुलगीला पहिल्यापासून म्हणजे वडापाव खायची गावीला असण्यापासून. आता पण तेच दुकान आहे आणि तेच नाव आहे. खूप टेस्ट वडापाव असणार ते खायचं आहे. आता खाल्ला का म्हणजे थोडं बरं वाटतं, कारण पुण्याला आले प्रत्येक वेळेस वडापाव खूप जाते. वडापाव पण इतकं भारी असतो आणि टेस्ट पण लई छान असते. आपल्या गावाकडे भारी असतं. तर तुम्ही पण कधी आला म्हणजे वडापाव आता राहणार आहे का जिथं वडापाव खायला आले दुकानच बंद आहे बघा. तर उशीर झाला यायला तर वडापाव दुकानच बंद झाला, कारण फोड झाला. कारण म्हणजे लवकर संपत गिरायक पण जास्त असतं, त्यामध्ये 7:30-8 लई छान वडापाव असते, कारण खायला भेटतच नाही. कारण गिरायकच तेवढं असतं त्याला भेटतच नाही. 8च्या पुढं तर वडापाव येत नाही. आम्हाला थोडं यायला उशीर झाला तर वडापाव खायला भेटतो. दुकान बघा असे झाडाचे हे दुकान आहे फुलांचे. भारी वाटतं. पण इकडे तोरक बी असं चालू असतं. तोरक बी 11 वाजता. आणि आता ना पप्पा पण पाठीमागला आणि काही पुढं हलतात अगोदर चालत. चला डिमांडला गावाला मला आम्हाला विचारलं कुठं आहे. आम्ही म्हणलो चाललो होतो आम्ही डिमांडला. ते पण आले. तर मित्रांनो बघा गाडी कशी आहे अशी गाडी कशी आहे. तर बघा अशी फळांची दुकानं पण आहे इकडं. फळं हे खूप भारी वाटतं. कारण आता फळाची दुकानं पण आहे. असं नाही झाडं बघा ना किती भारी. हां कारण त्यांच्या खिडकीत आहे ना जागा असते ते लावतात. आपल्याकडे कसं शेतात लावतात ते खिडकीत लावतात. ते झाडं पण आहे. तर झाडं आहेत, पप्पा पण आले पण. तर इथं मॅच पण लागला आहे. फायनल मॅच आहे, त्यामुळे इथं मॅच पण लागला आहे. TV लागला आहे इथं. बस लोक बघायला आले बसले. चला लवकर मॉल पण बंद होतोय. गावाकडचं नाही आपलं कोण मॉल लवकर पण दुसरं असलं चालू पण मॉल फिरायला पण. तर बघा आला. तर बघा आला होता मॅच सध्या. तर बघा तिथं लाईटिंग लागले. संध्याकाळ लाईटिंग बघा दिवाळीला लावलेली लाईटिंग किती छान वाटते. वेळोवेळी चालतं कर्दळीची फुलं किती छान. हां आता नाही कारण एवढं छान फोटो निघत नाही तर फुलं पण छान आहे. जास्त फोटो पण काढून देतो. फोटो काढून देत नाही तिथं, कारण बाहेर सिक्युरिटी गार्ड वगैरे. खूप छान वाटते खरंच. मित्रांनो त्या अभिरुची मॉल आहे इथं. मॉल आहे तिकडे. तर बघा मित्रांनो आलोत मॉलमध्ये. आता एंट्री केलेली म्हणजे पण बघा गाड्या पण लावायला भरपूर जागा आहे इथं आणि पार्किंग वगैरे. आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पण म्हणजे सुविधा असते छान असं. तर इथे लहान मुलाला खेळायला आहे. आणि बघा चाललं थोडी आता आणि तरी बघा गेले कृष्णा गेले आणि कल्याण पळ गेले. आम्हीच मागे राहिलो आता ती पडली असते कसं चक्कराला चालू आहे. कारण प्रत्येक माणसाला चक्कर देतं हे लावून, कारण मॉल मोठा आहे ना. तिथं चेक केल्याशिवाय आतमध्ये जाऊन देत नाही कोणी, काही नेलं त्याच्यामुळे चेक केल्याशिवाय कोणच नाही. इकडं लेडीजला आहे आणि इकडं जेंट्सला आहे. ते इकडं जाते आता. तरी बघा मॉलमध्ये घुसलो तर आम्ही. एवढी गर्दी आहे मॉलमध्ये की विचारच नाही, कारण दिवाळीचा सुट्ट्या संपल्यात आणि प्रत्येक लोकांची खरेदी चालू झाली ना, त्याच्यामुळं गर्दी तर भरपूर आहे. कारण ही बघा इतकी गर्दी आहे की कितीतरी गर्दी आहे. कारण गावाकडून लोक आलेत आता 15 दिवसाच्या सुट्ट्यामुळं, त्याच्यामुळे जास्त गर्दी. आणि डिमांड पण मोठा आहे.
एकदम मोठे म्हणजे आलूरुची. तर कुणी कुणी बघितलं नक्की कमेंट करून सांगा. आणि याला पायऱ्या पण लय छान आहेत. आपण जवळ उभं राहिलो नाही की लगेच ते आपण मग चालतं, इतकं छान आहे. चाला रे तरी बघा कसे चलत इथे कृष्णराव. बघा गर्दीच तेवढी आज, कारण सुट्ट्या संपल्यावर. तिथं बघा हेअरस्टाईल पण आहे. तर तिथं म्हणजे किती छान केस करत, जेंट्स पण आहे बघा इथं. तर पार्लर पण आहे आणि सोन्याचं दुकान पण आहे. आता आम्ही ना वरी जातो, तुम्ही भिगीन तुम्हाला तर कोण जायचं इथून चल ना. हे खाली का आता काय आम्ही इकडं वरी जायचं तर खालचे आले, कारण माहीत नाही एवढं जास्त लक्ष देत नाही. आलेली मी लय वेळा, पण तरी पण चला. होय आत इथं जायचं का वरी आपल्याला? काय घ्यायचं नेमकं? काले वह्या कुठं घ्यायचं? होय वह्या घ्यायचं त्याला, वह्या पण घ्यायच्या तर कल्याणी. चला आपण आता इथंच घेऊया मॉलमध्ये, कारण छान असतं. तर बघा या ऑटोमॅटिक पाहिजे आता ह्याला मॉलला बाहेर थांब ते हिडवले छान काढत राहतात आहे की ना. खेळायला तर खूप मस्त आहे. आता वरी पण आला खेळण्याची आहे. खूप छान आहे ते खेळायला बरं का. म्हणजे तिसऱ्या मजल्यावर जे आहे ना खेळण्यासाठी लहान मुलांसाठी, आणि दुसऱ्या मजल्यावर खरेदी 4 मजली भेटते ना बिलीची. हा एक पिचेट आहे. पहिल्या मजल्यात हा वरच्या मजल्यात ना साठी पण आहे. भरपूर दुकान आहेत खाण्यासाठी, खायला वेगवेगळं आहे पदार्थ. तर बघा आता लिफ्ट खाली चाललं असं वेळ जायचं असतं, लिफ्टने जायचं असतं असं बघा. खाली चाललं लिफ्ट घेऊन देते, बाहेर आहे तिथल्या लिफ्ट पलीकडं आहे. खाली दमाने चलत. मग आता गेलं तो खरेदी केलंय, अजून करायचं. खूप सामान असतं, खूप मोठा मॉल आहे. सगळं सामान आहे, बिस्किट सगळं असतं, जे साहित्य पाहिजे ते सगळं असतं. आता मोठा मॉल आहे हा. सामान सगळंच भेटतं. आता झाली खरेदी, जास्त काय नव्हतं घ्यायचं आपलं सामान, थोडं छोटं घेतलं आपण जाऊन. सगळी खरेदी झालेली आहे कारण आता खाली जायचं आम्हाला. कारण ह्या जेवढं घ्यायचं आणि बघायला पण खूप छान. उशीर पण लागला, वेगळी तास फिरलो. तर खरंच खूप छान आहे फिरायला पण म्हणजे वाय सगळ्या. तर बाय. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, लाईक करा. कसा वाटला, कारण आमच्या शेतकऱ्याला फिरायला होतो. तर एवढं काही आम्हाला म्हणजे करता येत नाही, पण आमचे शेतकरी साधेच व्हिडिओ असतात. तुम्ही कसं वाटलं हे व्हिडिओ आम्हाला नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. बाय. व्हिडिओ कसा